कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये अहिल्यानगरचे विशेष पथकाची मोठी कारवाई। पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या कारवाईमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात मोठी खळबळ, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत। कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याचे कर्दनकाळ ठरलेले प्रशिक्षणार्थ पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांच्या विशेष पथकाने आज मंगळवारी 1 जुलै रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील येसगाव या ठिकाणी अवैध मटका जुगार यांच्यावर कडक कारवाई करून सुमारे 14,03,680 रुपयांचा मुद्देमाल व 25 आरोपी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगरचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील प्रसिद्ध असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत सुमारे 11,19,230 चा मुद्देमाल व 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर खबर मिळताच यातील 4 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। तर कोपरगाव शहरातील रवींद्र ढोक व शंकर वाणी या मुख्य म्होरक्यांच्या मुसक्या आवळ्यात 6 जण ताब्यात घेतले आहेत। तर या कारवाईत 2,94,450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। डीवायएसपी संतोष खाडे यांनी अवैध व्यवसाय विरुद्ध मोठ्या प्रमाणात कंबर कसली असून त्यांचे नाव ऐकले तर अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणले जात असल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये होतीच, परंतु कोपरगाव शहरामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या या छबीला दुजोरा मिळाला आहे।